गोय सरकारच्या सरकार तुमच्या दारी ह्या कार्यक्रमांक व्यासपीठार माझ्या बरोबर आसात थिवीचे आमदार बाब निळकंठ हळदकर, राज्याचे चीफ सेक्रेटरी श्री परिमल राय, त्याच बरोबर जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंच, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे मानेस्त, सेक्रेटरी रेव्हेन्यू, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसेस डॉक्टर डी सा, डीन ऑफ गोवा मेडिकल कॉलेज, फक्त व्यासपीठाचेर आसा तितकेच न्हय तर जवळपास म्हज्या समोर आणि बाकीच्याय कॅबिनांनी बसलेले प्रत्येक डिपार्टमेंटाचो हेड ऑफ द डिपार्टमेंट, अर्ध्या अधिक सेक्रेटरी ऑफ द डिफरंट डिपार्टमेंट्स आणि ताज्या उपरांत तांचे फिल्ड ऑफिसर्स हे आज हांगासर प्रेजेंट आसात. हांवें इतक्याच खातीर सांगलें कारण आमी जेन्ना म्हणटा सरकार तुमच्या दारी, म्हाका बऱ्याच जाणांनी प्रश्न विचारलो आतांच कित्याक याद आयली काय म्हणून. हांवें ताका सांगलें ही योग्य वेळ आसा. आझादी का अमृत महोत्सव आमी देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्सां सेलिब्रेट करता. गोवा एट रेट 60 आमी सगळे जाण मेळून गोंयच्या मुक्तीचे 60वें वर्स मनयता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन हो देश आत्मनिर्भर भारत जावपाचें स्वप्न पळयलां आनी आमी स्वयंपूर्ण गोंय करपाचें स्वप्न पळयलां. फाटल्या 19 डिसेंबर 2020 आमी हो कार्यक्रम सुरवात केलो, बट पॅन्डेमिका खातीर आमी लोकांच्या मदीं वचूंक पावले ना. पण ही योग्य वेळ आसा ज्या निमित्तान आमी 60व्या मुक्तीच्या वर्सा तरी हे गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर सरकार तुमच्या दारात घेवन आयल्या. हांव जेन्ना सरकार तुमच्या दारात म्हणटा तेन्ना म्हाका चिंता आसा समाजांतल्या शेवटच्या मनशाची, म्हाका चिंता आसा त्या म्हज्या जाणटेल्या आवयची, त्या म्हज्या विधवा भयणीची आनी म्हज्या अपंग भावाची. ताकाच लागून तर हांवें म्हटलां की म्हजें सरकार हे तुमच्या दारात आयलां. ताच्या खातीर ज्यो ज्यो योजना फक्त म्हज्या पणजेच्या ऑफिसात लाल फिताच्या फायलीत आसल्यो म्हणून जावच्यो ना, त्यो योजना जेन्ना प्रत्येक मनशा पर्यंत पावतल्यो, प्रत्येकाच्या घरा पर्यंत पावतल्यो, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द कास्ट अँड क्रीड, खंयच्या जातीचो आसा, धर्माचो आसा हेज्या आधारीत न्ही, तो इलिजिबल आसा काय कितें हाज्या आधारीत तेज्या पर्यंत पावप हें गरजेचें आसा. म्हणून तर आयच्यान सरकार तुमच्या दारी हो कार्यक्रम आमी सुरवात केला. हे सुरवात करता आसतना म्हाका एकट्यान विचारलें तुमी कितें तरी सरकार तुमच्या दारी व्हरून दिवपाचें आहा काय म्हणून. खरें म्हणल्यार म्हाका खबर आसा मामलेदार ऑफिसान गेल्या उपरांत, डेप्युटी कलेक्टर ऑफिसान गेल्या उपरांत ज्या ज्या सर्टिफिकेटी खातीर, डॉक्युमेंटा खातीर गेली कितलीशींच वर्सां, कितले दीस लागता, कितलो वेळ लागता आनी चुकून माकून हांव अशें म्हणना, हांव खरें म्हटल्यार एप्रिसिएट करता म्हज्या पुराय एडमिनिस्ट्रेशनाक. हांवें शुक्रार दीस मिटींग घेतली, म्हज्या बरोबर CS आसा आनी संजय कुमार आसा, त्याच बरोबर डीन, आमी 7-8 जाण ऑफिसरांनीच मेळून शुक्रारा दनपारा 12 वरांचेर मिटींग घेतली आनी आमी ठरयलें की हो कार्यक्रम आयच्या थिवी ह्या मतदारसंघांतल्यान सुरवात जावपाक जाय. शेनवार एकूच दीस मदीं आनी आयज म्हज्या हर एक डिपार्टमेंटांतलो बाकी सगळे जाण हांगासर हजर आसा. हांव तांचें खरोखरूच अभिनंदन करता. आमी नक्की सर्विसीस दितले कितें हेजेरूय लक्ष दिवप गरजेचें आशिल्लें आनी म्हणूनच म्हटलें हांवें मागीर आधार कार्ड आसतलें, रेजिडंट सर्टिफिकेट आसतली, ताज्या उपरांत डायवर्जन सर्टिफिकेट आसतली, इन्कम सर्टिफिकेट आसतली, कास्ट सर्टिफिकेट आसतली, म्युटेशन आसतलें, हे तर इंडिविज्युअल लेवलचेर आसतलें. ताज्याय व्यतिरिक्त आमी म्हणटा की प्रत्येक डिपार्टमेंटांतल्यान, जावं ते मागीर फिशरीज डिपार्टमेंट, जावं ते वुमन अँड चायल्ड डिपार्टमेंट, जावं ते सोशल वेलफेअर डिपार्टमेंट, प्रत्येकान एप्लाय केल्ली योजना आसतली किंवा तेका नव्यान योजना खबर आसपा खातीर आसतली. कारण हांव बरेचशे फावटी जेन्ना पळयता अजून कितल्याशाच लोकांक
सरकाराच्यो योजना कितें आसा ह्योय अजून खबर ना. आमी सगळे जाण जर पळयत जाल्यार लाडली लक्ष्मी गृह आधार आनी DSSY हाज्या फुडें आमचें एकूय पावल वचना. सरकारा कडेन कमीत कमी आमी जर पळयल्यो जाल्यार 152 योजना आसा. 152. तुम्ही नो युअर स्कीम जी आमी पयर लॉन्च केली त्या ज्या स्किमीचेर वचून पळयशात, तुम्ही गोवा ऑनलायनचेर वचून जर पळयशात, सरकाराच्या तिजो म्हणजे जशें म्हणटा आमी 152 योजना ह्यो सामान्यांतल्या सामान्य मनशा खातीर मेळपा खातीर आसा. कारण IT शिकलेले बाकीचे ग्रॅज्युएट्स बाकीचे भुरगे आसा आनी ही योजना ताजी इन्फॉर्मेशनूय बी सगळ्या लोकांक जर मेळची आसत जाल्यार आमच्या ग्रामपंचायतींतल्यान आमचे स्वयंपूर्ण मित्र आसतले, सेक्रेटरी आसतलो, तलाटी आसतलो, हांच्यांनी सगळ्या लोकां पर्यंत पावोवपाक जाय. म्हणून त्यो नो युअर स्कीम ह्या पोर्टलाचेरूय आमी अवेलेबल केल्या. आयज जर तुमी पळयशात 128 सर्विसीस आमी घरा कडेन बसून ऑनलायन सर्विसीस लोकांक अवेलेबल करून दिता. सरकाराच्या ऑफिसान वचपाची गरज ना. तुम्ही घरा कडेन बसून ताका जर एप्लाय केले आसत जाल्यार त्यो योजना तुमच्या पर्यंत पावोवपाक शकता. अशी कितलीशीच डिपार्टमेंटां आसा ज्या डिपार्टमेंटाचे मार्फत आयज पर्यंत फिशरीज डिपार्टमेंटाच्यो योजना आसतल्यो, ट्रायबल डिपार्टमेंटाच्यो योजना आसतल्यो, OBC खात्याच्यो योजना आसतल्यो, ह्यो योजना लोकां पर्यंत पावोवपाक जाय. त्या योजनाचो फायदो लोकांनी घेवपाक जाय म्हणून सरकार तुमच्या दारी आसा. आणि हे सगळें करता आसतना फाटल्या बजेटाच्या स्पिचीत उलयता आसतना हांवें सांगलेलें की आमी म्हटलेलें की आमी सरकार तुमच्या दारी हो फक्त कार्यक्रम न्ही तर हेल्थ फॉर ऑल आनी विजन फॉर ऑल ह्याय सारकेले कार्यक्रम. कोरोनाच्या काळात आमकां लोकांच्या आरोग्याची काळजी आसा आनी म्हणून तर म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजींतले आसतले किंवा डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसींतले आसतले जाका स्क्रिनींग कॅम्प म्हणटा, ज्याची स्क्रिनींग ह्या लेवलाचेर जावपाक जाय आनी ताका स्पेशलिटीची ट्रिटमेंट दिवपाक जाय आसत जाल्यार ती गोवा मेडिकल कॉलेजींत मेळटली. म्हणून आज आमचे एक्सपर्ट्स जे आसा ते हांगासर सगळे जाण अवेलेबल आसा. ज्या सगळ्यांच्या मार्फत आमी ह्या सगळ्या जाणांक हांगा स्क्रिनींग करपाक शकता. मागीर ऑर्थोपॅडीक आसतलो, सर्जरी आसतलो, मेडिसीन आसतलो, गायनेक आसतलो, पिडियाट्रीक आसतलो, हेय दोतोर आज हांगा अवेलेबल जाल्या जेणे करून कोलवाळ्यांतल्या एखाद्या भागांतल्या मनशाक फाल्यां सकाळी प्रत्येक फावटी म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजीन वचपाची गरज ना. हांगा स्क्रिनींग केल्या उपरांत आमचे दोतोर ठरयतले की ताका थंय येवपाची गरज आसा काय ना आनी ताज्या उपरांतूच ताची फुडली इन्व्हेस्टिगेशन ही थंयसर जावपाक शकता. म्हणून सरकार तुमच्या दारी. आयज सरकार वेगवेगळे विशय घेवन हे तुमच्या मदीं आयल्या. म्हाका चिंता आसा म्हज्या लोकांची म्हणून तर आमी म्हटलां की सरकार तुमच्या दारी ह्या कार्यक्रमांतल्यान हे सगळे विशय हे सोडोवपा खातीर आज आमी तुमच्या मदीं आसा. आमी पळयलें की आमी जेन्ना म्हटलें फाटले 2 ऑक्टोबर 2020 ह्या दिसा गोंय स्वयंपूर्ण करपाक जाय आनी गोंय स्वयंपूर्ण करता आसतना जो दशसुत्री कार्यक्रम आमी लोकांक दिलो त्या दशसुत्री कार्यक्रमाच्या माध्यमांतल्यान इट इज हावजींग फॉर ऑल, टॉयलेट फॉर ऑल, इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल, उदक फॉर ऑल, इन्शुरन्स फॉर ऑल, सोशल सेक्युरिटी फॉर ऑल हो जेन्ना आमी 10 कलमी कार्यक्रम म्हणटा हांव म्हजें अभिनंदन करता स्वयंपूर्ण मित्रांचे. खऱ्या अर्थात तांच्यांनी काम जे आसा हे नेटान सुरू केलां आनी खूब बऱ्या पद्दतीचें काम म्हजे स्वयंपूर्ण मित्र करताना हांव पळयतां. हांव मुद्दामून म्हणजे उदाहरण सांगतलो बा ईशा सावंत हांगा आसा का अस्तोना सारकेली तुमच्याच ह्या ग्रामपंचायतींतल्यान ईशा सावंत स्वयंपूर्ण मित्र म्हणून काम करता. आयज पर्यंत 300 पेक्षा चड लोकांक जेणी डायरेक्ट कनेक्ट केलो. 300 पेक्षा चड लोकां कडेन मागीर तो इन्शुरन्स आसतलो, सेल्फ एम्प्लॉयमेंट आसतलो, वेगवेगळ्या माध्यमांतल्यान कोणाक पिठाची गिरण आसतली किंवा कोणाक म्हणजे फिजिकली डिजेबल्ड लागपी लोकां खातीर व्हीलचेअर आसतली, बाकीच्यो गजाली आसतल्यो ह्योय दिवपा खातीर आमचे स्वयंपूर्ण मित्र सरकाराच्या खर्चाय पेक्षा बाकीच्या NGOंक घेवन काम करता आसतना मागीर सांगे आसतलो, काणकोण आसतलो, सावर्डे आसतलो, कुडचडे आसतलो अशा वेगवेगळ्या मतदारसंघांतल्यान आमचे स्वयंपूर्ण मित्र खऱ्या अर्थात काम करपाक लागला. आमी जेन्ना पळयलें की हे गोंय जर स्वयंपूर्ण करतले आसत जाल्यार प्रत्येक गांव स्वयंपूर्ण जावपाक जाय. आमी फक्त म्हणजे येवजण्योच लोकां कडेन पावोवन रावंक ना तर तेंच्यांनी सेल्फ एम्प्लॉयमेंटूय सुरू करचो आनी तो सेल्फ एम्प्लॉयमेंट सुरू करपा खातीर आमच्या मार्फत जी डिपार्टमेंटां मागीर जावं ते EDC आसतलें जावं ते आमचे IT पॉलिसी आसतली म्हणजे एके वाटेंतल्यान एखादी महिला जर गृह उद्योग सुरू करता आसत
जाल्यार तेका आमच्या RDAच्या मार्फत रुरल डेव्हलपमेंट एजन्सी हाज्या मार्फत तिजो बिझनेस सुरू करपा खातीर आमी मदत करता. त्याच बरोबर एखादो IT शिकलेलो भुरगो जेन्ना आसा तेका आपली स्टार्टअपच्या सकयल आपली कंपनी सुरू करपाक जाय आसत जाल्यार स्टार्टअप सेलाच्या सकयल 10 लाखाची सबसिडी सुद्धा आमचे सरकार दिता. 1 कोटीपेक्षा चड सबसिडी आमी रिलीज करपाक शकले हे तितकेच महत्वाचे आसा. आणि तेकाच लागून हांवें म्हटलें हे जर लोकांक कळना, हे जर लोकांक समजना आणि हे जर आमच्या नव्या तरणाट्यांक जो पर्यंत विषय त्यांच्या पर्यंत पावना जाल्यार फक्त सरकारी योजना आसून जावच्यो ना. आणि म्हणून आमी सरकार तुमच्या दारी ही योजना घेऊन आमी सुरवात केल्या. आयच्या हातूंतल्यान आमी जेन्ना पळयता की फक्त सरकारी योजनाच न्ही, फक्त हेल्थच न्ही, तर एम्प्लॉयमेंटातले मॉडेल करियर सेंटर ज्याच्या मार्फत पयले फावटी फक्त सरकारी खात्यात न्हय तर प्रायव्हेट सेक्टरातले एम्प्लॉयमेंट जे आसा हे बी मॉडेल करियर सेंटरांतल्यान आमी सुरवात केल्या. आणि म्हणून तर CIIचो मॉडेल करियर सेंटर आज वयर आसा, जेणे करून जे तरणाटे नोकरेच्या आशेन सरकारा कडेन आणि प्रायव्हेट सेक्टरात पळयता ते मॉडेल करियर सेंटरूय बी आमी हांगासर सुरवात केल्ली आसा किंवा त्याचो आयज जे आसा ह्या मॉडेल करियर सेंटराची सुरवात आमी आयच्यान हांगासर केल्या. अशा पद्दतीत जे सरकार आपल्या दारी ह्या कार्यक्रमांक म्हणजे आमी वेगवेगळ्या पैलूच्या माध्यमांतल्यान वेगवेगळ्यो गजाली ह्यो लोकांकडे पावोवपाचो आमचो सातत्यान प्रयत्न आसा. आणि म्हणून हांव तुमच्या कडेन मागता ही सुरवात आसा, हो पयलो कार्यक्रम आसा. ह्या पयल्या कार्यक्रमाच्या निमित्तान समेस्त गोंयच्या जनतेक हांव आव्हान करता की आमकां जायत्यो गजाली अजुनूय बी सरकारा कडल्यान मेळपाक शकता, सरकारा कडल्यान तुमी घेवपाक शकता. मागीर सोशल सेक्टरांतल्यो स्कीम आसतल्यो किंवा त्यो गव्हर्मेंट ऑफ गोवा किंवा गव्हर्मेंट ऑफ इंडिया हांच्या मार्फत मेळपी योजना आसतल्यो. ह्यो सगळ्यो योजना आमी तुमकां दिवपा खातीर आसा, आमी तुमच्या कडेन पावोवपा खातीर आसा. आमचे सगळे सरकारी अधिकारी हे फॅसिलिटेटर्स म्हणून काम करता, हे तुमकां मदत करपा खातीर आसा. हे ज्या पद्दतीत आमी तुमकां मदत करपा खातीर हांगाची तयारी दाखयल्या, म्हाका दिसता निश्चितच तुमी सगळ्यांनी जर हाचो फायदो घेतलो जाल्यार आमी खऱ्या अर्थात आमी यशस्वी जावपाक शकतले. आमी जे म्हणटा की आझादी का अमृत महोत्सव आणि गोवा ॲट रेट 60 ह्या योग्य वेळार आमकां सरकाराची हर एक येवजण ही सगळ्यापर्यंत पावोवपाक तुमी मदत करपाक शकतले. आणि म्हणून तर म्हाका दिसता आयज हांगासर आशिल्ल्या हर एक डिपार्टमेंटातली हर एक योजनेचो फायदो जेका जो एलिजिबल आसा हांवें त्या खातीर रजिस्ट्रेशन कावंटराचेरूच सांगलेलें. म्हणजे जो मनीस कित्याक आयला ताचें काम कितें आहा तेका योग्य रित्या मार्गदर्शन करून ताजें तें काम जावप हे गरजेचें आसा. आणि म्हणून आमी सरकार तुमच्या दारी हो कार्यक्रम आज हांगासर सुरवात केला. म्हाका खात्री आसा की एका जो उत्साह जो प्रतिसाद आयज जर सकाळ पासून तुमच्या कडेन हांगासर पळयत जाल्यार खूब बऱ्या पद्दतीचो उत्साह, खूब बऱ्या पद्दतीचो प्रतिसाद ह्या पुराय परिसरांतल्या लोकांनी ह्या कार्यक्रमांक दिला. आमचो प्रयत्न आसतलो सकाळी 10 पासून ते सांजे 5 पर्यंत हर तरेची मदत हर तरेच्या लोकांक आमचे सरकारी अधिकारी जे हांगासर आयल्या ते सांजे 5 पर्यंत तुमची सगळ्यांची जी कामां आसतल्यो ज्यो योजना आसतल्यो ह्यो तुमच्या पर्यंत पावोवपा खातीर आयल्या, ह्यो तुमकां दिवपा खातीर आयल्या. आणि निश्चितच म्हाका दिसता तुमी सगळे जाण तेजो लाव घेतले. तुमी सगळे जाण ह्यो सगळ्यो योजना जे आमचो मूळ उद्देश आसा अंत्योदय तत्वाचेर पावोवचे, जो मूळ उद्देश समाजातल्या शेवटच्या मनशा पर्यंत पावोवचे, ताच्या खातीर आमी जर सगळे जाण मेळून काम करीत जाल्यार काल मोदीजीन ज्या पद्दतीत सांगला, मोदीजीन ज्या पद्दतीत गोंयच्या लोकांचे अभिनंदन केला 100% वॅक्सिनेशन मेळ्या बद्दल ते फक्त अभिनंदन माझे नाशिल्ले, त्या गोंयच्या जनतेचे आशिल्ले. त्या गोंयच्या जनतेन 100% वॅक्सिनेशन घेतला. जे जे भायर सरत आणि ज्या पद्दतीत आमचे हेल्थ डिपार्टमेंट, कलेक्टर डिपार्टमेंट, ज्या पद्दतीत आमचे एड्युकेशनल स्टाफ हांच्यांनी काम केलें हांकां लागून आमकां 100% वॅक्सिनेशन शक्य जालें. आमी म्हटलां की फुडल्या 31 ऑक्टोबर पर्यंत आमी दोनूय डोस वॅक्सिनेशन घेवपी पयले राज्य ठरतले. गोंयच्या लोकांचे हांव सहकार्य मागता की आमी दुसरोय डोस घेवपी 100% राज्य जावपा खातीर तुमचे सगळ्यांचे सहकार्य आमकां मेळपाक जाय हाजी हांव अपेक्षा करता. त्याच बरोबर तांच्यांनी सांगलें की हे गोंय राज्य बाकीच्या सगळ्या बाबतीत प्रगती करीत आसा. तुमी मुद्दामून काडून पळयात गोंय राज्याचो चौफार विकास जेका आमी म्हणटा की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट ह्या बाबतीत राज्याची डेव्हलपमेंट केंद्राच्या सहकार्यात
खूप मोठ्या प्रमाणात जाता आसतना दिसता. आमकां मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आसतलो किंवा हांगातल्यान पोळ्याच्या सुरू जावपी नॅशनल हायवे तो काणकोण पर्यंत वयपी. त्याच बरोबर आमी पळयता की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आसतले, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसतले किंवा त्या टुरिजमाच्या मार्फत जावपी आग्वाद फोर्ट आसतले. अशा पद्दतीची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एके वाटेंतल्यान करता आणि त्याच बरोबर स्वयंपूर्ण गोयच्या माध्यमांतल्यान ह्युमन डेव्हलपमेंट करतानाय बी आमी सगळे जाण पळयता. म्हाका खात्री आसा की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान गोवा ट्रेड 60 आमी 19 डिसेंबर 2021 हे सेलिब्रेट करच्या पयलीं हे गोंय स्वयंपूर्ण करपाक 2 पावलां सरकारान फुडें मारल्या. तुम्ही 4 पावल मारची ही हांव इच्छा व्यक्त करता आणि निश्चितच आमी सगळे जाण एकत्र येवन खऱ्या अर्थात ह्या 60व्या वर्सा आमी गोंय स्वयंपूर्ण करतले. इतकेच तुमच्या लागीं मागता आणि माझी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं.